सर्व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. 201 या बी एडच्या अभ्यासक्रमानंतर त्यांच्या MCQs संदर्भात अनेक प्रश्न विद्यार्थ्यांनी मला विचारलेले आहेत आणि आता पुन्हा नव्याने 202 या अभ्यासक्रमाच्या वर आधारित काही MCQs मी घेऊन येत आहे. अर्थात नॉलेज करिक्युलम अँड लँग्वेज अक्रॉस द करिक्युलम या विषयासंदर्भात जे काही महत्त्वाचे MCQs आहे, ज्या शिक्षकांनी तयार केलेले आहेत, या संदर्भातली चर्चा, या संदर्भातले प्रश्न आपण पाहणार आहोत. जे विद्यार्थी नवीन असतील त्यांना सगळ्यांना विनंती आहे की माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. चला तर अधिक वेळ न घेता आपण स्लाईडच्या माध्यमातून जी काही प्रश्न आहे महत्त्वाची ती पाहूया. यामध्ये पहिला प्रश्न विचारलेला आहे, डॅश हे मानवी जीवन व सामाजिक विकासाचे साधन आहे. यामध्ये कौशल्य, ज्ञान, बुद्धिमत्ता, माहिती यापैकी एक उत्तर जे आहे ते आपल्याला शोधायचं आहे. अनेक विद्यार्थ्यांना ही नम्र विनंती आहे की त्यांनी या संदर्भातले जे उत्तर आहे ते मनातल्या मनात आपल्या फिक्स करायचे आहे. तर याचं उत्तर जे आहे ते ब असं आहे, ज्ञान. प्रश्न क्रमांक 2 आहे, ज्ञान म्हणजे अनुभव आधारित प्रासंगिक आणि कृतिशील माहिती होय. ही व्याख्या डॅश यांनी केलेली आहे. यापैकी 4 ऑप्शन्स दिलेले आहे, कॉन्स्टन्स, कार्ल, डॉक्टर रुथी लिओनार्ड. त्यानंतर ड जे आहे ते झेरॉक्स स्पार्क. तर याचं उत्तर जे आहे डॉक्टर रुथी लिओनार्ड असं दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, कृती आधारित अध्यापनात कोणत्या अध्यापन पद्धतीचा समावेश होत नाही. कृती आधारित, तर याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते व्याख्यान असं दिलेलं आहे. क हा पर्याय जो आहे तो बरोबर या ठिकाणी दिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, वाङ्मय हे ज्ञानप्राप्तीचे टिंबटिंब प्रकारचे स्रोत आहे. परत एकदा मी हा प्रश्न वाचतो की वाङ्मय हे ज्ञानप्राप्तीचे डॅश प्रकाराचे स्रोत आहे. स्रोत याचा अर्थ माध्यम या अर्थाने या ठिकाणी घेतलेला आहे. औपचारिक, अनौपचारिक, लिखित आणि प्राथमिक लिखित असं या ठिकाणी ऑप्शन्स दिलेले आहे. तर त्याचं उत्तर जे आहे प्राथमिक लिखित हे उत्तर जे आहे ड पर्याय जो आहे तो या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, वैधता, विश्वसनीयता, अचूकता, उपलब्धता ही टिंबटिंब वैशिष्ट्ये आहेत. तर कशाची वैशिष्ट्ये आहेत हे आपल्याला शोधायचं आहे. तर या संदर्भात सुद्धा माहिती दिलेली आहे. तर याचं उत्तर जे आहे अ, ब, क आणि ड दिलेलं आहे. तर पर्याय क्रमांकाचं अ म्हणजे माहिती हे उत्तर त्याचं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, बोलणे, ऐकणे, लेखन, वाचन हे डॅश प्रकारच्या अध्ययनाचे घटक आहे. शिक्षण केंद्रीय आहे का, द्विकेंद्रीय आहे का, सक्रिय आहे का, उद्गामी आहे का. सर याचं उत्तर जे दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे सक्रिय. तर सक्रिय उत्तर जे आहे त्यांचं बरोबर आहे. 6 नंबरचा प्रश्न आहे आणि क हा पर्याय जो आहे तो बरोबर दिलेला आहे. पुढचा 7 क्रमांकाचा प्रश्न आहे, बुद्धिमंथन, परिसंवाद, कृतीसत्र, सेमिनार हे डॅश प्रकारचे आहेत. प्रकल्प, सहकार्यात्मक अध्ययन, चर्चा आणि शोधन. तर याचं उत्तर जे आहे ते आहे सहकार्यात्मक अध्ययन हे उत्तर त्याचं बरोबर आहे. 8 क्रमांकाचा प्रश्न आहे, तज्ज्ञ, कुटुंब, समाज, परिसर हे ज्ञानप्राप्तीचे डॅश साधन आहे. म्हणजे कोणते साधन आहे हे आपल्याला शोधायचं आहे. तर याचं उत्तर जे आहे ते तुम्ही मनातल्या मनात ग्राह्य धरू शकता, परंतु याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे ब म्हणजे शाळा बाह्य ज्ञान. पुढचा प्रश्न आहे 9 क्रमांकाचा, लोकांशी योग्य पद्धतीने बोलणे, संपर्क साधणे हे डॅश कौशल्य आहेत. जीवन कौशल्य, संप्रेषण, तांत्रिक, नवनिर्माण. ते यापैकी याचं उत्तर जे आहे ते ब असं दिलेलं आहे, संप्रेषण. या ठिकाणी अनेक प्रश्न जे आहेत ती थोडी सेम समानार्थी एक समान अर्थानेच या ठिकाणी दिलेले आहे, परंतु हा आशय जो आहे तो विषयाचा संबंधित आहे. त्या विषयामध्येच हा आशय असल्यामुळे बरीचशी संज्ञा आणि बरीचशी संकल्पना या एकमेकाशी निगडीत आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, खालीलपैकी कोणता पर्याय प्रकल्प पद्धती संबंधी चूक आहे. चूक आहे असं विचारलेलं आहे. खर्चिक नाही, सर्व विषयाची समवाय आहे, त्यानंतर चारित्र्य निर्मिती आहे, श्रम प्रतिष्ठा जोपासणे असं आहे का. तर याचं उत्तर जे दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो की प्रकल्प पद्धती मूळतः खर्चिक नाही असं म्हटलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे 11वा, पुढीलपैकी कोणता पर्याय ज्ञान निर्मितीचा स्रोत नाही असा शब्दप्रयोग केलेला आहे. अबोध आहे का, कारण मीमांसा आहे का, आत्मपरीक्षण आहे का, सर्वेक्षण आहे का.
तर याचं उत्तर जे आहे ते ड असं दिलेलं आहे, सर्वेक्षण. पुढचा प्रश्न आहे, गुणात्मक व संख्यात्मक हे पुढीलपैकी कशाचे प्रकार आहे? ज्ञान, माहिती, कौशल्य, शहाणपण. तर याचं उत्तर जे आहे ते आहे माहिती असं दिलेलं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 13 आहे, शिक्षकाला शाळेत कोणत्या प्रकारची भूमिका निभवावी लागते? मूलभूत, व्यवस्थापक, पालकत्व आणि सर्व. तर याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते अतिशय सोपं आहे, सर्व. म्हणजे ड हा पर्याय जो आहे या ठिकाणी बरोबर दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, शैक्षणिक ध्येय साध्य करून घेण्यासाठी शाळेत उपयोगात आणल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या अनुभवांचा समावेश यामध्ये होतो. प्रश्न क्रमांक 14 आहे आणि याचं उत्तर सुद्धा तुम्ही शोधू शकता. याचं उत्तर आहे अभ्यासक्रम. प्रश्न क्रमांक 15 आहे, शाळेच्या नियंत्रणाखाली शिकणाऱ्याला प्राप्त होणाऱ्या सर्व अनुभवांचा साठा म्हणजे अभ्यासक्रम ही व्याख्या यांनी केलेली आहे. तर 4 व्यक्ती दिलेल्या आहेत. जर व्याख्या जी आहे ती आपल्याला पूर्णपणे स्पष्टपणे आपण वाचलेली असेल तर त्याचं उत्तर सहज मिळू शकतं, परंतु इथे जो अर्थ दिलेला आहे तो दिलेला आहे रेमर्स. प्रश्न क्रमांक 16 या ठिकाणी आहे, शिक्षणाचे ध्येय, शिक्षणाचे तत्त्वज्ञान, समाजशास्त्रीय व मानसशास्त्रीय बहुतांश बाबी या अभ्यासक्रमाचे डॅश आहे. 4 पर्याय दिलेले आहे आणि 4ही पर्याय आपण व्यवस्थित वाचू शकतो. तर याचं उत्तर जे आहे ते क असं दिलेलं आहे, मूलाधार. 17 क्रमांकाचा प्रश्न आहे, अभ्यासक्रम विकसनाची तत्वे, उपयुक्तता, सातत्यपूर्ण विकास, व्यक्तिभेद, वरील सर्व. तर याचं उत्तर सुद्धा जे दिलेलं आहे ते ड असं दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, अभ्यासक्रम विकसनाच्या प्रक्रियेत एकूण किती टप्प्यांचा समावेश होतो? तुम्ही वाचू शकता. 6, 7, 4 आणि 5 अशी काही टप्पे दिलेले आहेत. तर याचं उत्तर जे आहे ते 7 टप्प्यांचा यामध्ये समावेश होतो. हे उत्तर त्याचं बरोबर आहे. 19 क्रमांकाचा प्रश्न आहे, अभ्यासक्रम गुणवत्ता टिकवण्यासाठी संस्था नियोजनावर भर डॅश या शैक्षणिक धोरणात देण्यात आलेला आहे. तर वेगवेगळी शैक्षणिक धोरणं आपल्याला माहिती असायला हवी. तर त्याचं उत्तर जे आहे ते 2005 असं दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, अभ्यासक्रमाचे घटक, उद्दिष्टे व शैक्षणिक अनुभव, त्यानंतर आशय, मूल्यमापन आणि वरील सर्व. तर याचं उत्तर जे आहे ड असं दिलेलं आहे, वरील सर्व. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 21 क्रमांकाचा, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 नुसार अभ्यासक्रम विकसनात कोणती भूमिका महत्त्वपूर्ण असते? तर त्याचं उत्तर जे आहे 4 पर्याय दिलेले आहे. या ठिकाणी उत्तर ब असं आहे, शिक्षक. पुढचा प्रश्न आहे 22 क्रमांकाचा, भारतीय राज्यघटना डॅश रोजी अंमलात आणली गेली. 4 पर्याय दिलेले आहेत. अत्यंत सोपा प्रश्न आहे. याचं उत्तर जे आहे ते 26 जानेवारी 1950. पुढचा प्रश्न आहे 23 क्रमांकाचा, या शिक्षण तज्ज्ञानुसार शरीर, मन आणि आत्मा यांचा सर्वांगीण विकास म्हणजे. हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर त्याचं उत्तर जे आहे महात्मा गांधी हे बरोबर आहे. 24 क्रमांकाचा प्रश्न आहे, सर्वोच्च शिक्षण तेच की जे संपूर्ण सृष्टीशी आपल्या जीवनाचे सामंजस्य निर्माण करू शकते ते म्हणजे हे कोणी म्हटलेलं आहे या संदर्भातली विचारणा केलेली आहे. तर याचं उत्तर जे आहे रवींद्रनाथ टागोर असं दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे 25 क्रमांकाचा, मूल्योद्योगी शिक्षण पद्धती यांनी मांडलेली आहे. 4 पर्याय आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, अरविंद घोष. तर याचं उत्तर अतिशय सोपं आहे, महात्मा गांधी. 26 क्रमांकाचा प्रश्न आहे, युगांतर, वंदे मातरम, धर्म आणि कर्मयोग या माध्यमातून आपले विचार यांनी लोकांपर्यंत पोहोचवले. या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहे आणि याचा बरोबर पर्याय जो आहे तो ब, अरविंद घोष यांनी. 27 क्रमांकाचा प्रश्न आहे, ज्या समाजात भिन्न आर्थिक, वांशिक व धार्मिक गट एकाच भूभागात राहतात त्या समाजाला डॅश म्हणजे टिंबटिंब समाज असे म्हणतात. 4 पर्याय दिलेले आहेत, बहुसांस्कृतिक समाज, एक समान समाज, एक जिन्सी समाज आणि भिन्न भाषिक समाज. तर याचं उत्तर जे आहे ते आहे बहुसांस्कृतिक समाज. प्रश्न क्रमांक 28 आहे, विद्यार्थ्यांकडून केले जाणारे प्रयत्न व अनुभवांना प्रोत्साहन द्यावे
यासाठी मातृभाषेतूनच शिक्षणाचा आग्रह यांनी मांडला. तर याचं सुद्धा उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते डॉक्टर अरविंद घोष असं दिलेलं आहे. 29 क्रमांकाचा प्रश्न आहे, बहुसांस्कृतिक प्रकारात मुख्यत्वे यांचा समावेश होतो. मानव, वंश व धर्म, सामाजिक व आर्थिक स्तर, भाषा व वय आणि बुद्धिमत्ता, सदृढता, कुशाग्रता इत्यादी. तर पर्याय दिलेले आहे. मी पूर्ण पर्याय या ठिकाणी वाचन करत नाही, परंतु ड हा जो पर्याय आहे 1, 2 आणि 3 आणि 4 हे सर्व पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, भाषेचे एक समाजशास्त्र असते कारण मुख्यत्वे यात काय होतं? भाषा व समाज एकमेकांना प्रभावित करते. समाजासाठी भाषा एक माध्यम असते. भाषा जीवन जगण्याचे नियम तयार करते. भाषा व्यक्तीच्या व्यावहारिक जीवन तयार करते असा शब्दप्रयोग आहे. तर याचं उत्तर जे आहे ते अ असं दिलेलं आहे. भाषा व समाज एकमेकांना प्रभावित करत असते. पुढचा प्रश्न आहे, जगामध्ये 2800 म्हणजे 2800 भाषा या बोलल्या जातात. प्रत्येक भाषेचे स्वतःचे वेगळेपण आहे आणि सर्व भाषांचे माध्यम संप्रेषण आहे याचा अर्थ. आणि 4 पर्याय दिलेले आहेत. ते 4ही पर्याय तुम्ही पाहू शकता आणि त्या माध्यमातून योग्य पर्याय काय त्याचा तुम्हाला शोध घ्यायचा आहे. थोडासा या ठिकाणी विचार करणं अपेक्षित आहे. जर तुम्ही विचार व्यवस्थित केला तर त्याचं उत्तर जे आहे ते ताबडतोब मिळू शकते. तर याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो क असं आहे. 1, 2, 3 आणि 4 हे पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा 32 क्रमांकाचा प्रश्न आहे, भाषा ही आणि 4 पर्याय दिलेले आहे. तर या ठिकाणी 2 क्रमांकाचा पर्याय जो आहे, भाषा ही प्रत्येक वेळी ज्ञान असू शकत नाही, तर हे बरोबर आहे आणि पर्याय केवळ 1, 3 आणि 4 हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, अभ्यासक्रमांतर्गत भाषा हे लघुरूप आहे आणि ब हे पर्याय जो आहे LAC तो या ठिकाणी बरोबर दिलेला आहे. संगीत, नृत्य, चित्रकला, प्रयोग, समाजसेवा, स्वयंशासन इत्यादी बाबी या शिक्षण तज्ज्ञाने आपल्या शिक्षण पद्धतीत वापरल्या. तर याचं उत्तर जे आहे ते ड असं आहे, रवींद्रनाथ टागोर यांनी. 35 क्रमांकाचा प्रश्न आहे, मानवाच्या संपूर्ण अभिव्यक्ती माध्यम म्हणून डॅश शिवाय ज्ञानाचे प्रकटीकरण जे आहे ते शक्य नाही. तर याचं उत्तर जे आहे क, भाषा किंवा भाषेशिवाय ज्ञानाचे प्रकटीकरण शक्य नाही, हे उत्तर त्याचं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, हे विद्यार्थ्यांची वाचन, लेखन आणि भाषण क्षमतेचा वापर वाढविण्यासंदर्भात योग्य आहे. रचना, विचारकल्पना, अभ्यासक्रमांतर्गत भाषा, अध्ययन प्रक्रिया. तर याचं उत्तर जे आहे क असं दिलेलं आहे, अभ्यासक्रमांतर्गत भाषा. पुढचा 37 क्रमांकाचा प्रश्न आहे, भाषेच्या संदर्भात मानवी कृतीचे मार्ग आहेत. तर कोणते मार्ग आहेत ते या ठिकाणी दिलेला आहे. क हा पर्याय आहे, 8 मार्ग दिलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, डॅश ही भाषेशी संबंधित प्राथमिक कौशल्ये आहेत. तर याचं उत्तर जे आहे क, श्रवण व भाषण ही भाषेशी संबंधित प्राथमिक कौशल्ये आहेत. 39 क्रमांकाचा प्रश्न दिलेला आहे, लेखन कौशल्यात पुढील डॅशचा समावेश होतो. तर अनुलेखन, श्रुतलेखन, अभिव्यक्ती लेखन आणि वरील सर्व. तर याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते वरील सर्व असं दिलेलं आहे. 40 क्रमांकाचा प्रश्न आहे, एका व्यक्तीकडून माहिती, कल्पना व अभिवृत्ती दुसऱ्या व्यक्तीला प्रसारित करण्याची कृती म्हणजे ज्ञान आहे का, माहिती आहे का, संपर्क आहे का, संप्रेषण आहे का? तर याचं उत्तर जे आहे ते क असं दिलेले आहे, संप्रेषण. पुढचा प्रश्न 41वा आहे, वर्गातील भाषेच्या अंतर्क्रियेत शिक्षकाची भूमिका काय असली पाहिजे? नंबर 1, नियंत्रक व निरीक्षक, सल्लागार व संघटक, प्रेरणा देणारे आणि वरील सर्व. तर याचं सुद्धा उत्तर जे आहे ते वरील सर्व असं दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, शाळेतील शिक्षणाचे माध्यम डॅश असावे यावर भर दिलेला आहे. प्रमाण भाषा असावे का, परकीय भाषा असावे का, मातृभाषा असावे की राजभाषा असावे? आता नवीन शैक्षणिक धोरण जे आहे त्यामध्ये सुद्धा या संदर्भातली माहिती दिलेली आहे आणि याचं उत्तर जे आहे क म्हणजे मातृभाषेच्या माध्यमातून शिक्षणाचे माध्यम असावे यावर भर दिलेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक क हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे की वर्तमानपत्रे, हस्तपुस्तके, लघुचित्रपट, नियतकालिके, चित्रपट, जाहिरातपट इत्यादी साहित्य टिंबटिंब प्रसार माध्यमे आहेत. तर याचं उत्तर जे आहे ते भाषा असं दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे 44, भाषा शिकण्यासाठी प्रथम त्या भाषेचे उच्चारण होणे आवश्यक आहे का, श्रवण होणे आवश्यक आहे का,
मूलाक्षरे शिकणे आवश्यक आहे का? भाषेचा निरंतर सराव करणे महत्त्वाचे आहे का? तर याचं उत्तर जे आहे ब, श्रवण होणे आवश्यक आहे. 45 क्रमांकाचा प्रश्न आहे, लेखन कौशल्यामुळे विद्यार्थ्यांना 4 पर्याय दिलेले आहेत. 4ही पर्याय आपण वाचू शकतो आणि याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे आत्मआविष्काराची यामुळे संधी मिळते. पुढचा प्रश्न आहे, मुख्य भाषा जी मध्यवर्ती भाषा असते त्या भाषेत ग्रंथनिर्मिती होते आणि ती भाषा बोलणाऱ्या सर्व समाजातील घटकांनी तिला मान्यता दिलेली असते, त्या भाषेला काय म्हणतात? तर वेगवेगळे 4 पर्याय दिलेले आहेत. मी अधिक वेळ न घेता क हे जे उत्तर आहे पर्याय आहे प्रमाण भाषा, तर त्याला प्रमाण भाषा असं म्हटलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे 47 क्रमांकाचा, विविध प्रदेशानुसार बोली वेगवेगळी असते, म्हणजे भाषा बोली वेगवेगळी असते. व्यक्तीनुसार व समाज वर्गानुसार बोली बदलत जाते, मात्र प्रमाण भाषा ही या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत आणि 4ही पर्यायाचा जर आपण विचार केला तर आपल्याला सहज लक्षात येतं की सर्व ठिकाणी प्रमाण भाषा जी आहे ती सारखीच असते. पुढचा प्रश्न आहे 48 क्रमांकाचा, वर्ग अध्यापनामध्ये मौखिक भाषेचा वापर विद्यार्थी शिक्षकांद्वारे पुढील प्रमाणे केला जातो, म्हणजे शिक्षकांद्वारे आणि विद्यार्थ्यांद्वारे जे आहे ते पुढील प्रमाणे कसं केलं जातं. तर 4 पर्याय दिलेले आहेत, ते तुम्ही 4 पर्याय जे आहेत ते थोडी वेगाने वाचू शकता आणि खाली पर्याय जे दिलेले आहेत त्या पर्यायाचा विचार या ठिकाणी करू शकता. तर याचं उत्तर जे आहे ते क असं दिलेलं आहे की पर्याय क्रमांक 1, 2, 3 आणि 4 हे दोन्हीही पर्याय म्हणजे 4ही पर्याय जे आहेत या ठिकाणी योग्य आहेत, बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे, भाषेच्या मुख्य उद्दिष्टांपैकी हे उद्दिष्ट महत्त्वाचे आहे. त्याचं सांस्कृतिक संक्रमण, व्यक्तिमत्व विकास, शिक्षणाचा विकास आणि संकेतांचा विकास. तर याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते व्यक्तिमत्व विकास असा दिलेला आहे. आणि पुढचं जे आहे 50 क्रमांकाचा आणि शेवटचा प्रश्न आहे, भाषा बहुसांस्कृतिक वर्गासाठी शिक्षकाने पर्याय दिलेले आहेत. विविध संस्कृतीची ओळख करून द्यावी, समानतेचे दर्शन विद्यार्थ्यांना घडवावेत, मुक्त अभिव्यक्तीसाठी वातावरण तयार करावे आणि वरील सर्व. तर याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे वरील सर्व. तर ही होती सर्व विद्यार्थी मित्रांनो 50 प्रश्न की जी तुमच्यासाठी 202 या पेपरसाठी महत्त्वपूर्ण आहे. आपण या विषयाचा जास्तीत जास्त अभ्यास करावा जेणेकरून आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये याचा फायदा होऊ शकतो. या परीक्षेच्या संदर्भातली जी गुगल फॉर्मची प्रश्नावली जी आहे मी भविष्यामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्स जो आहे त्याच्यामध्ये देणार आहे आणि त्या माध्यमातून सुद्धा आपल्याला किती मार्क्स पडू शकतात हे सगळे वाचल्यानंतर त्याचा एक प्रकारे प्रत्याभरण जे आहे फीडबॅक जो आहे तो तुम्हाला मिळू शकतो. चला तर अधिक वेळ न घेता मी आपली रजा घेतो. मात्र त्यापूर्वी जे विद्यार्थी नवीन असतील ज्यांनी अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही त्यांना विनंती आहे की माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून मी जास्तीत जास्त नवीन नवीन व्हिडिओ जे आहे ते तुमच्यासाठी आणू शकतो. धन्यवाद. जय हिंद.